वेलकम टू आधुनिक जीवनासाठी वैदिक ज्ञान. आजचा आपल्या चर्चेचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांच्याच अगदी जवळचा आहे. तो म्हणजे इच्छा, आसक्ती आणि दुःख. याबद्दल वेद काय सांगतात? खूपच गहन पण रोजच्या जगण्याशी जोडलेला हा विषय आहे. हो, अगदी. म्हणजे आपण नेहमी बघतो की कसं आहे, समजा आपल्या हाताचं हाड मोडलंय, आपण डॉक्टरकडे जातो, एक्स-रे काढतो. बरोबर. आणि त्या काळ्या फिल्मवर ती मोडलेली पांढरी रेघ अगदी स्पष्ट दिसते आपल्याला. अगदी तेच. म्हणजे डॉक्टर अगदी बोट ठेवून सांगतात की हे बघा इथे फ्रॅक्चर आहे, त्यावर प्लास्टर लावलं की काम झालं. तिथे एक प्रकारची निश्चिती असते ना? हो, ती स्पष्टता माणसाला खूप मोठा दिलासा देते. कारण आपल्याला ती वेदना डोळ्यांनी पाहता येते आणि तिचे निराकरणही करता येते. हो. पण जेव्हा आपलं मन दुखावलं जातं तेव्हा काय? म्हणजे जेव्हा आपल्या आत एक अनामिक पोकळी किंवा अस्वस्थता जाणवते, तेव्हा कोणता एक्स-रे कामी येतो? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्या भावनांचे किंवा आपल्या अपेक्षाभंगाचे कोणतेही स्कॅन करता येत नाही. बरोबर ना? हे दुःखाचे विश्व अत्यंत गुंतागुंतीचे आणि धुसर आहे. म्हणूनच आज आपण याच धुसर जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तसं पाहिलं तर आपण भौतिक जगातील समस्या सोडवण्यात खूप प्रगत झालो आहोत. पण आंतरिक दुःखाचा प्रश्न आला की आपण आजही चाचपडत असतो. हो, कारण आपल्याला नेहमी असं वाटतं की जीवनातील दुःख हे केवळ बाह्य गोष्टींमुळे येतं. म्हणजे कठीण लोक किंवा न बदलणारी परिस्थिती याला आपण दोष देतो. अगदी बरोबर. पण वैदिक परंपरा आपल्याला एका वेगळ्या दिशेने विचार करायला लावते. ती आपल्याला परिस्थितीकडे नाही तर स्वतःच्या आत डोकावून पाहायला सांगते. आणि हे आत डोकावणेच मला वाटतं सर्वात कठीण काम आहे. पण जर आपण वैदिक ज्ञानाचा आधार घेतला तर दुःखाची मूळ सुरुवात नेमकी कुठे होते? कसं आहे, दुःखाची सुरुवात अचानक एखाद्या मोठ्या वादळासारखी होत नाही. अच्छा. मग ती कशी होते? ती मनाच्या अगदी आत अत्यंत शांतपणे आणि नकळत सुरू होते. याला आपण इच्छेचा उगम म्हणू शकतो. म्हणजे सुरुवातीला ती केवळ एक छोटीशी जाणीव असते. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचं साधं आकर्षण. हो, समजा आपण एखादी सुंदर वस्तू पाहिली किंवा एखाद्या व्यक्तीचं यश पाहिले, मनात पहिला विचार येतो की हे किती छान आहे. यात तर काहीच गैर वाटत नाही. साधं आकर्षण असणं हे तर नैसर्गिक आहे. अगदी नैसर्गिक आहे. इथे कोणतीही अडचण नाही. पण खरी प्रक्रिया याच्या नंतर सुरू होते. जेव्हा मन एकाच विचाराकडे, एकाच आकर्षणाकडे वारंवार जाते ना. तेव्हा ती सवय बनते. मला इथे ना एका गोष्टीची आठवण येते. म्हणजे आपण सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ पाहतो. सुरुवातीला तो फक्त एक व्हिडिओ असतो. बरोबर. पण जर आपण तो पुन्हा पुन्हा पाहिला तर ते जे अल्गोरिथम असतं ते आपल्याला तशाच प्रकारच्या हजारो गोष्टी दाखवू लागतं आणि हळूहळू ती आपली गरजच बनते. मनाचेही असंच काहीसे आहे का? हा, अल्गोरिथमचा संदर्भ इथे अगदी चपखल बसतो बघा. आपले मनही याच पद्धतीने काम करते. जेव्हा मन एकाच आकर्षणाभोवती फिरत राहते तेव्हा ते कल्पनेचे एक जाळे विणू लागते. बापरे, म्हणजे साधी वाटणारी आवड गरजेत बदलते. हो, एखाद्या गोष्टीचे नुसते कौतुक वाटणे हे पुढे जाऊन ती गोष्ट मला हवीच या हट्टात बदलते. आरामाची इच्छा असणे हे पुढे जाऊन अस्वस्थता सहन न होण्यामध्ये बदलते. हे खूपच सूक्ष्म आहे, कारण आपल्याला कळतच नाही की आपण आवडीकडून गरजेकडे कधी प्रवास केला. पण एक मिनिट, मला इथे एक शंका आहे. विचारा ना. जर सर्वच इच्छा दुःखाला कारणीभूत ठरत असतील तर माणसाने काहीच इच्छा बाळगू नयेत का? मग जीवनात प्रगती कशी होणार? हा अतिशय महत्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि प्राचीन ऋषीमुनींनी याचा खूप सखोल विचार केला होता. अच्छा, म्हणजे त्यांनी यावर उपाय दिलाय? हो, वैदिक परंपरा असे कधीच सांगत नाही की प्रत्येक इच्छा चुकीची आहे किंवा माणसाने दगडासारखे भावनाशून्य व्हावे. जीवनात प्रगतीसाठी किंवा कर्तव्य पार पाडण्यासाठी नैसर्गिक इच्छा असणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या चांगल्या इच्छा आहेत असं म्हणायचंय? हो, यालाच धर्मानुसार असलेली इच्छा किंवा योग्य इच्छा म्हटले आहे. अशी इच्छा जीवनाला योग्य दिशा देते. मग अडचण नेमकी कोणत्या इच्छेची आहे? योग्य इच्छा आणि चुकीची इच्छा यात फरक कसा करायचा आपण? फरक अत्यंत स्पष्ट आहे. अडचण तेव्हाच सुरू होते जेव्हा ती इच्छा बंधनकारक बनते. आता एखादी इच्छा योग्य आहे की बंधनकारक हे कसं ओळखायचं? हो, कसं ओळखायचं? जेव्हा ती इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते यावर ते ठरते. जर योग्य इच्छा पूर्ण झाली नाही तर माणूस थोडा निराश होईल, पण तो कोलमडून पडणार नाही. तो पुन्हा उभा राहील. अगदी बरोबर. पण बंधनकारक इच्छा माणसावर नियंत्रण मिळवू लागते. ती इच्छा तुमच्या कानात सतत कुजबुजू लागते की
या एका गोष्टीशिवाय किंवा या व्यक्तीशिवाय तुला कधी शांती मिळणार नाही. बापरे. आणि तिथेच खऱ्या दुःखाला सुरुवात होते तर. हो, तिथेच सुरुवात होते. पण मग इथे ना एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. म्हणजे नुसती एखादी गोष्ट हवी असणे आणि ती गोष्ट असल्याशिवाय मी अपूर्ण आहे असे वाटणे, हा प्रवास खूप भयानक आहे. हो, आणि तो माणसाला एका वेगळ्याच संकटात ढकलतो. म्हणजे जेव्हा एखादी इच्छा आपली ओळख बनते ना, तेव्हा तो धोका कितीतरी पटींनी वाढतो असं मला वाटतं. आपण आपल्या बँक बॅलन्सला किंवा नोकरीतील पदालाच मी समजायला लागतो. अगदी बरोबर. इच्छेचा सर्वात मोठा धोका हाच आहे की ती माणसाची ओळख बनून जाते. आपण आपल्या मूळ स्वरूपाला विसरून जातो. म्हणजे स्वतःची किंमत आपण बाह्य गोष्टींवर मोजायला लागतो. हो, व्यक्तीला वाटू लागते की विशिष्ट यश असल्याशिवाय तिला पूर्णत्व मिळणारच नाही. पण तसं पाहिलं तर व्यावहारिक जगाचा विचार केला तर हे खूप गुंतागुंतीचे वाटतंय. कसं काय? समजा मी एखाद्या मोठ्या ध्येयासाठी खूप मेहनत घेतली, रात्रंदिवस एक करून एखादा व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला आणि तरीही मला अपयश आले, तर मला दुःख होणे हे अगदी स्वाभाविक नाही का? जर मला दुःखच झाले नाही, तर याचा अर्थ असा नाही का की मला त्या कामाची अजिबात काळजी नव्हती. आपण निष्काम कर्मबद्दल बोलतो, पण जर आपण निकालाशी स्वतःला जोडलेच नाही, तर यशाची प्रेरणा कुठून मिळणार? तुम्ही थेट मानवी मनाच्या सर्वात मोठ्या दुविधेवर बोट ठेवले आहे. तुम्ही जे दुःख स्वाभाविक म्हणत आहात ते व्यावहारिक जगात निश्चितच साहजिक वाटते. हो ना? पण वैदिक तत्वज्ञान आपल्याला शिकवते की या स्वाभाविक वाटणाऱ्या दुःखाच्या मुळाशी एक प्रकारची अत्यंत खोल विस्मृती आहे. विस्मृती म्हणजे आपण काहीतरी विसरतो? हो, जिला अविद्या म्हटले जाते. आपण विसरून जातो की आपला खरा आत्मा किंवा आपले मूळ स्वरूप हे कोणत्याही बाह्य यशाने मोठे होत नाही आणि कोणत्याही अपयशाने लहान होत नाही. म्हणजे तुम्ही असे सुचवत आहात की जेव्हा आपल्याला अपयश येते तेव्हा आपल्याला त्या कामाच्या अपयशाचे दुःख होत नाही, बरोबर. तर त्या निकालाशी जोडलेली आपली स्वतःची प्रतिमा दुखावल्याचे दुःख जास्त असते. नक्कीच. जेव्हा एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा केवळ ती संधी गमावल्याचं दुःख नसते, तर मी अपयशी ठरलो किंवा लोकांसमोर माझी किंमत कमी झाली, हा जो स्वतःच्या ओळखीला बसलेला धक्का असतो ना, तो सर्वात जास्त वेदनादायी असतो. ऐवजी त्यातून मिळणाऱ्या यशावर स्वतःचा अहंकार पोसत असतो तर. हो, आणि हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. आपण एका मर्यादित वस्तूमध्ये आपली अमर्याद शांती शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मजेची गोष्ट म्हणजे जर ती इच्छा पूर्ण झाली तरीही समाधान तात्पुरतेच असते. अगदी बरोबर. मन काही काळ शांत होते, पण लगेच दुसऱ्या दिवशी ते एका नवीन गोष्टीच्या शोधात निघते. म्हणजे हे कधीच न संपणारं चक्र आहे. हो, कारण मन एका अशा भांड्यासारखे आहे जे भौतिक वस्तूंनी कधीच भरू शकत नाही. तुम्ही त्यात कितीही यश किंवा पैसा टाका, ते पुन्हा रिकाम्याच राहते. आणि यातूनच पुढचा आणि मानवी नातेसंबंधांना सर्वात जास्त प्रभावित करणारा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे आसक्ती. आसक्ती हा खूप जड शब्द वाटतो, पण तो आपल्या रोजच्या जगण्यातला आहे. हो, जेव्हा आपण आपली ओळख इतर व्यक्ती किंवा वस्तूंशी जोडतो ना, तेव्हा आपण त्यांना घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या पकडून ठेवण्यालाच आपण अनेकदा प्रेम समजण्याची भयंकर चूक करतो. हो, अगदी बरोबर. प्रेम आणि आसक्ती यातील हा गोंधळ आपल्या सर्वांच्या जीवनात कधी ना कधी होतो. मला इथे एक रूपक आठवते. सांगा ना. हे वाहत्या पाण्याला ओंजळीत पकडण्यासारखे आहे. जर तुम्ही तुमचे दोन्ही हात मोकळे ठेवून ओंजळ केली तर ते पाणी तिथेच राहते आणि तुम्हाला थंडावा देते. क्या बात आहे, खूप छान. पण जर तुम्हाला वाटले की हे पाणी कायमचे माझेच राहावे आणि उडून जाऊ नये म्हणून तुम्ही ती ओंजळ घट्ट वळून मुठीत बंद करण्याचा प्रयत्न केला, तर काय होते? ते पाणी बोटांच्या फटीतून मिसळून जाते. हो, आणि तुमच्या हातात काहीच उरत नाही. आसक्ती आणि मालकी हक्क प्रेमाची अशीच अवस्था करतात ना? हे रूपक या परिस्थितीला अतिशय सुंदरपणे मांडते. प्रेमामध्ये मोकळीक असते, वाहतेपणा असतो, पण आसक्तीमध्ये मालकी हक्क आणि एक प्रचंड मोठी भीती असते. भीती? कसली भीती? इथे वैदिक ज्ञानाचा एक अत्यंत सखोल मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याला असे वाटते की एखादी व्यक्ती गमावल्यानंतर आपल्याला दुःख होईल, पण आसक्तीच्या बाबतीत तसे नसते. म्हणजे? आसक्तीमुळे ती व्यक्ती किंवा वस्तू आपल्याकडे असतानाच तिला गमावण्याच्या भीतीने दुःखाला सुरुवात होते. बापरे. म्हणजे दुःख हे भविष्यात येणाऱ्या वियोगाचे नसते, तर वर्तमानात असलेल्या सततच्या भीतीचे असते. होय, तुमच्याकडे ती व्यक्ती असते, नाते छान असते, पण मन सतत एका सावटाखाली वावरत असते. जर हे सोडून गेले तर, किंवा जर हे यश संपले तर काय होईल? म्हणजे आपण प्रेमाचा आनंद घेण्याऐवजी सतत घाबरत असतो. होय, प्रेम हे नेहमी दुसऱ्याच्या भल्यासाठी असते, त्याला वाढवण्यासाठी असते.
पण मालकी हक्क हा मुळात स्वतःच्या आतली असुरक्षितता लपवण्यासाठी केलेला खटाटोप असतो. म्हणजे आपल्याला आतून वाटणारी पोकळी भरून काढण्यासाठी आपण दुसऱ्या व्यक्तीला घट्ट पकडून ठेवतो. अगदी तेच. पण मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा वैदिक ऋषीमुनी अनासक्ती शिकवतात तेव्हा अनेकांना असा गैरसमज होतो की त्यांनी प्रेमाला नाकारले आहे. अनासक्त असणे म्हणजे एकदम कोरडे पाषाण बनणे किंवा कुणाचीही काळजी न करणे असा त्याचा अर्थ होतो का? अजिबात नाही. हाच तर सर्वात मोठा आणि दुर्दैवी गैरसमज आहे. लोक अनासक्तीचा अर्थ भावनाशून्य होणे असा घेतात. मग खरा अर्थ काय आहे? खऱ्या अर्थाने अनासक्त असणे म्हणजे कसल्याही भावनिक गुलामगिरीशिवाय निखळ प्रेम करणे. प्रेमाला भीती आणि मालकी हक्काच्या ओझ्यातून मुक्त करणे म्हणजेच अनासक्ती. मला हे थोडे अजून समजावून सांगा. कारण प्रत्यक्ष जीवनात भीतीशिवाय प्रेम करणं शक्य आहे का? शक्य आहे, आणि तोच खऱ्या शांतीचा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही कोणावर मालकी गाजवण्याचा प्रयत्न करत नाही, त्यांच्याकडून तुमच्या पूर्णत्वाची अपेक्षा करत नाही, तेव्हाच तुम्ही त्यांच्यावर सर्वात शुद्ध प्रेम करू शकता. म्हणजे यात कुठलाही स्वार्थ नसतो. हो, कारण तेव्हा तुमचं प्रेम हे तुमच्यामुळे मी पूर्ण आहे या स्वार्थातून येत नाही, तर मी आतून पूर्ण आहे आणि हे प्रेम म्हणजे त्या पूर्णत्वाचा फक्त एक आविष्कार आहे या भावनेतून येते. हे ऐकायला खूप सुंदर आणि उदात्त वाटते. पण जर आपण आजच्या आधुनिक जगाकडे पाहिले तर परिस्थिती अगदी उलट आहे असं नाही वाटत? हो, निश्चितच. आपण प्रेमाचं रूपांतर भीतीत आणि आकर्षणाचं रूपांतर गरजेत होताना पाहतोय. यातून जी एक साखळी तयार होते ती आधुनिक जगात कितीतरी अधिक वेगवान आणि घातक झालीये. होय, आणि या साखळीचे वर्णन वैदिक परंपरेने अत्यंत अचूकपणे केले आहे. भगवद्गीतेसारख्या ग्रंथांमध्ये ही दुःखाची साखळी टप्प्याटप्प्याने सांगितली आहे. अच्छा, काय आहे ती साखळी? ती साखळी अशी आहे की माणूस एखाद्या गोष्टीचा सतत विचार करतो. त्या सततच्या विचारातून त्या गोष्टीबद्दल आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून ती गोष्ट मिळवण्याची इच्छा अत्यंत तीव्र होते. जेव्हा त्या इच्छेच्या पूर्ततेमध्ये एखादा अडथळा येतो तेव्हा संताप निर्माण होतो. बरोबर, राग येतो. संतापातून माणसाची स्मरणशक्ती आणि विवेकबुद्धी नष्ट होते, आणि बुद्धीचा नाश झाला की माणसाचे पूर्ण पतन होते. बापरे, ही साखळी हजारो वर्षांपूर्वी सांगितली असली तरी आजच्या जीवनात ती रोजची वस्तुस्थिती बनलीये बघा. अगदी रोजची. आजच्या काळात आपण फोन उघडला की शेकडो गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात. प्रत्येक जाहिरात आपल्याला नकळत हेच सांगत असते की तुझ्याकडे अमुक एक वस्तू नाहीये, त्यामुळे तुझं जीवन अपूर्ण आहे. हो, आधुनिक जीवनशैली आणि ही अर्थव्यवस्था मुळात माणसाच्या याच असंतोषावर उभी आहे. मग अशा या गदारोळात सामान्य माणसाने या साखळीपासून स्वतःला कसे वाचवावे? आपण सगळे काहीच सोडून हिमालयात तर जाऊ शकत नाही ना. बरोबर आहे. पळून जाणे हा उपाय नाहीच. आधुनिक जगात जगताना माणसाला अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. जागरूक म्हणजे कसं? आजूबाजूचे जग तुम्हाला सतत बाहेर पाहण्यास भाग पडत आहे. तुमच्या अपूर्णतेची जाणीव तुम्हाला वारंवार करून दिली जात आहे. अशा वेळी विवेक म्हणजेच काय योग्य आणि काय अयोग्य हे ओळखण्याची क्षमता कामाला येते. पण हा विवेक रोजच्या जीवनात कसा वापरायचा, हे प्रॅक्टिकली कसं करायचं? आपल्याला स्वतःला एक क्षण थांबवून काही प्रश्न विचारण्याची सवय लावून घ्यावी लागेल. अच्छा, कोणते प्रश्न? जेव्हा एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा स्वतःला विचारा की मला खरोखर या गोष्टीची गरज आहे की ही गरज जाहिरातींद्वारे माझ्या मनात निर्माण केली गेली आहे? खूप छान प्रश्न आहे हा. जेव्हा आपण एखाद्या नात्यात अस्वस्थ असतो तेव्हा विचारा की हे माझे खरे प्रेम आहे की केवळ एक भावनिक अवलंबित्व आहे? असे प्रश्न स्वतःला विचारण्याची हिंमत दाखवणे हीच खऱ्या स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. म्हणजे जर जग आपल्याला सतत बाहेर शोधायला लावत असेल तर खऱ्या शांतीचा मार्ग हा स्वाभाविकपणे आत वळण्यात आहे. अगदी बरोबर. पण हे आत वळणे म्हणजे नेमके काय, हे थोडं कठीण वाटतं. तसं पाहिलं तर आपले मन सतत बाहेर धावत असते, कारण ते आतल्या एका रिकाम्या पोकळीला घाबरत असते. आपल्या अनेक इच्छा या मुळात आतली ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न असतात. मानवी आत्म्याला शांती आणि खऱ्या अस्तित्वाची नैसर्गिक ओढ असते, पण अज्ञानी मन ती आंतरिक पोकळी भौतिक वस्तूंनी, नवीन गॅजेट्सनी किंवा लोकांच्या स्तुतीने भरू पाहते. तुमच्या बॅटरीसारखे वाटते. कसं काय? म्हणजे समजा तुमच्या फोनची बॅटरी आतूनच ड्रेन होत आहे, खराब झाली आहे, आणि तुम्ही त्याला बाहेरून कितीही महागड्या पॉवर बँकने चार्ज करण्याचा प्रयत्न करत आहात. बरोबर.
नवीन कार, मोठं घर, लोकांचे लक्ष हे सगळे त्या बाह्य पॉवर बँक सारखे आहेत. तुम्ही फोन चार्ज करता, तो 100% दाखवतो, पण काही क्षणातच पुन्हा बंद पडतो. कारण उपाय बाहेरून चार्ज करण्यात नाही, तर ती आतली बॅटरी दुरुस्त करण्यात आहे. वाह, हे रूपक अतिशय अचूक आहे. अनासक्ती किंवा आंतरिक शांती म्हणजे ती आतली बॅटरी दुरुस्त करणे. जीवनातून पळून जाणे नव्हे, तर यश आणि अपयश या दोन्ही परिस्थितींमध्ये मनाचा समतोल राखायला शिकणे. पण मग सामान्य माणसाने हे रोजच्या धकाधकीच्या जीवनात कसे आणावे? आपण ऑफिसमध्ये काम करतो, कुटुंबाची जबाबदारी असते, तिथेही अनासक्ती कशी आणायची? याची सुरुवात अत्यंत साध्या कृतींमधून होते. पहिली गोष्ट म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता. हो, आपल्याला जे मिळत नाही त्याबद्दल सतत हाव बाळगण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगायला शिकणे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी सुंदर व्यक्ती किंवा वस्तू जीवनात येते तेव्हा तिच्यावर मालकी हक्क सांगण्याऐवजी तिचा आदर करायला शिकणे. हे खूप महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्माचा सिद्धांत. कर्म पूर्ण क्षमतेने करावे, पण त्याच्या फळाला आपले सर्वस्व मानू नये. जीवनात साधेपणा आणावा. म्हणजे साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला हवा. हो, आध्यात्मिक प्रगल्भता म्हणजे जगात राहणे, सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे, पण तरीही जगाच्या आहारी न जाणे. थोडक्यात सांगायचे तर जगात राहूनही जगाला आपल्यावर राज्य करू न देणे. हे अंग असे स्वातंत्र्य आहे ज्यामध्ये कोरडेपणा नाही, तर एक प्रकारचा उबदारपणा आहे. अगदी बरोबर. यात प्रेम आहे, पण कोणतीही अट किंवा अपेक्षा नाही. होय. आणि जेव्हा माणूस या स्थितीत पोचतो तेव्हा त्याला समजते की दुःख हे फक्त परिस्थितीमुळे येत नाही, तर आपण त्या परिस्थितीला किती घट्ट चिकटून राहतो यावर दुःखाची तीव्रता अवलंबून असते. वैदिक ज्ञान आपल्याला इच्छा आणि आसक्ती यांच्या या अदृश्य पण अतिशय मजबूत साखळीतून बाहेर पडून खऱ्या आंतरिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग दाखवते. खरंच, ही संपूर्ण चर्चा आपल्याला एका नव्या जाणीवेकडे घेऊन जाते. आपण सुरुवातीला जो एक्स-रेचा विचार केला होता, तिथेच आपण पुन्हा येतो बघा. हो, हाताला फ्रॅक्चर झाल्यावर प्लास्टर बाहेरून लावता येते, पण हाड जुळण्याची प्रक्रिया आतूनच व्हावी लागते. हो. तसंच जर दुःखाचे मूळ आपल्या मनाच्या आत असेल, त्या इच्छेच्या आणि आसक्तीच्या प्रक्रियेत असेल, तर त्यावरचा शाश्वत उपायही आतच शोधावा लागेल. बाह्य वस्तू कितीही मिळवल्या तरी आतले समाधान मिळत नाही. निश्चितच. आणि मला वाटतं हाच वैदिक ज्ञानाचा गाभा आहे, स्वतःच्या मूळ स्वरूपाला आणि त्या अखंड शांतीला ओळखणे. अगदी खरंय. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी मी तुमच्यासाठी एक विचार सोडून जाते. आपण आत्तापर्यंत ऐकलं की आपल्या सर्व इच्छा या पूर्णत्व मिळवण्यासाठी असतात. पण जरा शांतपणे विचार करा. जर आपला आत्मा मुळातच पूर्ण आणि परिपूर्ण आहे, तर उद्या सकाळी झोपेतून उठल्यावर आपण या जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहू? क्या बात है. खूपच खोल विचार आहे हा. हो ना? जर उद्या तुम्हाला वाटले की मला या जगाकडून माझ्या पूर्णत्वासाठी, माझ्या आनंदासाठी काहीही नको आहे, तर तुमचे उद्याचे दिवसभराचे काम, तुमची नाती आणि तुमचे लोकांशी असणारे प्रेम किती मोकळे, निर्भय आणि सुंदर असेल. नक्कीच. खूप सुंदर असेल. या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या प्रवासात आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मिळूया अशीच नवी दृष्टी पुढील भागात.